मार्केटिंगचे प्रकार किती? सगळ्यात पहिला प्रकार काय पाहिजे? रेफरन्स मार्केटिंग. आजही आपल्याकडे खातं उघडलं आहे, आधीपासून एफडीवर व्याज घेतलेला आहे, पिंडीचा फायदा घेतला आहे, चांगले, बट त्यांच्याकडनं अजूनही आपल्याला रेफरन्स भेटलेला नाही. एक व्यक्ती 6 महिने एखाद्या बँकला जेव्हा काम करतो, तर 6 महिने काम करता करता कमीत कमी 10 कस्टमर असतात ज्यांच्याशी त्याचं चांगलं चालून जातं. मग यांच्या थ्रू मी रेफरन्स साठी का प्रयत्न नाही केला? रेफरन्स 2 प्रकारचे होतो. रेफरन्स जेव्हा फायदा होतो जेव्हा ते बुडून जातो. एखाद्याला व्याज भेटले, एखाद्याने 1 लाख रुपये बाहेर लावले, बुडले, आपल्याकडे लावले, सुरक्षित आहे, तो तर नशीब राहून मी तुमच्याकडे लावलं. साहेब बघा फायदा झाला तुम्हाला आमचा, मग एक काम करा, तुमच्यामुळे आम्हाला अजून 4-5 अकाउंट भेटू. रेफरन्स मध्ये दुसरी मार्केटिंग व्हिजिट मार्केटिंग. बऱ्याचदा लोक ते म्हणतात ना, जहा ना जाय घोडा गाडी वहा जाय मारवाडी. हे जिथं कोणी जात नाही तिथं मारवाडी जाते. मारवाडीला माहिती आहे पैसा कमवायचा तर घराच्या बाहेर पडावं लागेल. मग तसंच मी या 4 भिंतींच्या मध्ये राहून या संस्थेला, स्वतःला, माझ्या करिअरला, संस्थेच्या करिअरला मी मोठं करू शकत नाही. मला काही करून या 4 भिंतींच्या बाहेर जावं लागेल. मग त्याला व्हिजिट मार्केटिंग लागते. आणि व्हिजिट म्हणजे भेट. आणि भेट म्हणजे काय? दिसेल त्याला एकदा काय करून बघायचं, ट्राय करून बघायचं. प्रत्येक माणसाला मला ओळखतात 100 लोक, 100 पैकी प्रत्येक व्यक्तीच्या समोर एक गोष्ट पाहिजे, एक तर त्याची एफडी पाहिजे, एक तर आधी, एक तर पिकनी, एक तर टीव्ही. जर हे काहीच नसेल तर एकदा मी त्याला काय मारलेला पाहिजे, ट्राय मारलेला. एकही म्हणजे माझे 4 मित्र उभे, तू कोणाला बी बोट लाव, एक तर त्याचं आमच्याकडे खातं किंवा काहीतरी गुंतवणूक असेल किंवा कर्ज असेल, नाहीतर तू एवढं नक्कीच म्हणेल शेला माझ्याकडे आला तर भेटायला, पण मी केलं हे मला. त्याला म्हणतात व्हिजिट मार्केटिंग. आणि तिसरं जे सगळ्यात पॉवरफुल टेली मार्केटिंग. ती शांतता आहे तर मोबाईल काढा बसले आणि आसपासच्या एरियाची कोणी आपले जुने सभासद त्यांना आपल्या संस्थेची माहिती लागली सांगा की जर आम्ही पिंपी करा चालू करा आकर्षणे. आता आमची मीटिंग होणार आहे, संस्था विचार करते पिंपीचं व्याज कमी करायचं. गुगलला जायचं, टाकायचं शॉप इन मळगाव. तुम्ही मळगाव टाकल्यानंतर तिथं एवढं पण गुगलला येते, तिथं डायरेक्ट त्यांचा काय तो बोला नंबर येतो. त्या नंबरला मळगावला जाऊन माहिती देण्यापेक्षा इथून मी तो नंबर काढतो, कॉल लावतो आणि मी 10 लोकांना सांगतो सर आमचा असा साहेब बघा. 10 पैकी 6 लोक मला ऐकून घेणार, पण 4 लोक म्हणतील ठीक आहे मी एकदा संस्थेत. सर कधी येणार तुम्ही चंदनपुरीला? 15 दिवसात. लगेच डायरीवर येऊन 15 दिवसात यांना कॉल करा. याला म्हणतात टेली मार्केटिंग.